पुण्यामध्ये प्रथमच इंटिरियर डिझायनर आणि आर्किटेक्ट यांच्यासाठी सुप्रसिद्ध कंपनी कुलेक्स एअर कंडिशनिंग, हार्दिक एंटरप्राइजेस, MK एंटरप्राइजेस आणि द लिव्हिंग रूम यांच्या संयुक्त विद्यमाने डिझाइन युअर प्रॉफिट या कार्यशाळेचे आयोजन हॉटेल प्राईड शिवाजीनगर येथे या विशेष मास्टर क्लासचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे मुख्य मार्गदर्शक प्रसिद्ध टॅक्स सेव्हिंग ॲडवायझर आणि लेखक CA अमोल मंत्री होते. त्यांनी उपस्थित व्यावसायिकांना प्रोजेक्टनुसार महसूल आणि खर्चाचा मागोवा कसा घ्यावा, आर्थिक वर्ष 2026-27चे बजेट कसे असावे आणि सल्लागार तसेच ट्रंकी प्रोजेक्टसाठी स्मार्ट टॅक्स फ्रेमवर्कचा वापर कसा करावा यावर सखोल मार्गदर्शन केले. केवळ सर्जनशीलताच नाही तर व्यवसायात आर्थिक शिस्त कशी महत्त्वाची आहे यावर विशेष भर देण्यात आला. रात्री 9 वाजेपर्यंत चाललेल्या या सत्रानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात व्यावसायिकांनी एकमेकांशी संवाद साधला. या प्रसंगी कुलेक्स एअर कंडिशनिंगचे रवींद्र डांगरे, कांचन डांगरे, MK एंटरप्राइजेसचे अमित अग्रवाल, हार्दिक एंटरप्राइजेसचे हार्दिक दोशी, द लिव्हिंग रूमच्या आर्किटेक्ट नेहा काळे, त्याचबरोबर पुणे आणि परिसरातील मोठ्या संख्येने आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर प्रोफेशनल्स उपस्थित होते. आपल्या व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. व्यवसायात जोपर्यंत तुम्ही बजेट म्हणजे व्यवसायाची ब्ल्यूप्रिंट जोपर्यंत तुम्ही बनवणार नाही तोपर्यंत तुमचे जे गोल आहे व्यावसायिक, जसं की प्रॉफिट गोल, रेव्हेन्यू गोल, हे तुमचे अचीव होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, युअर फोकस शुड बी ऑन द प्रॉफिट नॉट ऑन द रेव्हेन्यू. कारण की तुम्ही प्रॉफिटवर फोकस कराल, कारण की आपण अल्टिमेटली जो प्रॉफिट असतो तोच आपण घरी घेऊन जातो, रेव्हेन्यू हा घरी घेऊन जात नाही. आणि सेकंड इम्पॉर्टंट, जसं तुम्ही प्रॉफिटवर फोकस करताय तसं तुम्ही कॅश फ्लोवर पण फोकस करायला पाहिजे. आणि कॅश फ्लोवर फोकस करता व्यवसायातले जे तुमचे वेगवेगळे टॅक्सेशन आहे, इन्कम टॅक्स, GST, प्रोफेशन टॅक्स, ह्याचंही पूर्णपणे कंप्लायन्स करा. ते कंप्लायन्स करता जिथे जिथे तुम्हाला लिगली काही टॅक्स प्लॅनिंगचे स्कोप असेल तर ते नक्की इम्प्लिमेंट करा. साधारणपणे 100हून अधिक आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनरचा याच्यामध्ये सहभाग होता. आलेले सर्व आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनरनी असं सांगितलं की याच्यातून आम्हाला खूप फायदा झालेला आहे. आम्ही आमचं प्रॉफिट कसं वाढवू शकतो ह्याची क्लिअरिटी त्यांना आज मिळाली आहे. आणि असेच कार्यक्रम तुम्ही वर्षभर करत जा असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की पुढचं आता हा पहिला आमचा इव्हेंट झाला आहे. पुढचा लवकरच आम्ही इव्हेंट अजून काही महिन्यामध्ये आम्ही परत ऑर्गनाईज करणार आहोत. धन्यवाद. हाय, दिस इज मुक्ता एकबोटे. मी इंटिरियर डिझायनर आहे. आज मी डिझाइन युअर प्रॉफिट हा प्रोग्राम अटेंड करायला आले. कुलेक्सनी हा ऑर्गनाईज केला होता प्रोग्राम अँड इट वॉज वंडरफुल सेशन. खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं आणि डिझायनर आणि आर्किटेक्टसाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती ती म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट आणि तुम्ही तुमचा प्रॉफिट मेकिंग कसा वाढवाल या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं. जिथे जिथे प्रॉब्लेम्स येतात आर्किटेक्ट्स आणि डिझायनर्स, इंटिरियर डिझायनर्सला, तोच मेन विषय इथे हाताळला गेला होता आणि हे खूप रेअरली होतं. आणि कुलेक्सनी हा एवढा छान प्रोग्राम ऑर्गनाईज केला त्याबद्दल थँक्यू सो मच टू रवींद्र डांगरे सर. थँक्यू कुलेक्स. It was a very insightful session, and the whatever advice we received was very useful professionally in our career, in our day-to-day choices. And we realized that a lot of financial discipline that was required in order to achieve the profitability. And by what Amol Mantriji explained, it was really useful for us. I think that will definitely, even if just following few of the disciplinary practices of having financial monitoring, we will able to achieve that profitability. And the event was very beautifully organized and it was very educational. And thank you all the sponsors, all the event management team. Thank you. Architect Satish Joshi of Archicon Design. This was a really innovative program because all of us are in our profession busy in doing our work and we really neglect the financial part of it. So like I have been practicing since 45 years, but this was a very learning experience for me how to calculate my profit because I was always focusing on the revenue only. Now it's really clear that if we really keep aside profit and we plan our next year's budget
thinking of the profit first and then calculating the entire thing. I think it would be the best possible financial budget I can plan for myself, and along with me, I can see the growth and distribute it with my employees also. Thank Hi, this is Rimjim here. I'm here from 100 Crafts. So, basically, while doing interiors and turnkey projects, there are multiple compliances, financial discipline, and many factors which get missed out because you're too busy managing your projects and the clients. However, the importance of financial discipline was highlighted today, and it was done in a very structured manner, which definitely is going to add a lot of value to the interior designers and architects. And this industry really needs a lot of attention because we generate a lot of employment, we generate a lot of revenue for the country, and definitely a lot of focus also needs to be put on us. A lot of better schemes have to be there. A lot of bank support has to be there, and I think these sessions should continue, and there should be more of such sessions. त्याच्यामध्ये आम्ही खूप प्रॉफिट कमवतोय, त्याला कसं प्लॅन करायचं आहे, प्रॉफिट कसं ग्रो करायचं आहे, बिझनेस कसा ग्रो करायचा आहे, ह्याची खूप इन्फॉर्मेशन आम्हाला ह्या प्रोग्राममध्ये मिळाली. अँड वी आर रिअली थँक्स टू मिस्टर रवींद्र डांगरे for organizing this such programs, and we will be really looking forward for such programs. Thank you very much.